2026च्या खरीपात अर्थात या वर्षी पाऊस कमी पडणार, दुष्काळ सदृश्य परिस्थिती असणार, एल निनोचा प्रभाव जाणवणार, त्यामुळे शेती कशी होणार, शेतकऱ्यांचं काय होणार, असे अनेक प्रश्न समाज माध्यमांनी निर्माण केलेले आहेत. मात्र 7 एप्रिलला स्कायमेटनं जो अंदाज दिलेला आहे तो अंदाज आपण समजून घेतला का, ते महत्वाचं आहे. तो अंदाज आपण सोप्या भाषेमध्ये समजून घेऊयात. नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील. आता स्कायमेट काय म्हणतंय, एल निनोच्या प्रभावामुळे देशात दीर्घकालीन सरासरीच्या 94% पाऊस होईल. काय म्हणतात ते, 94% पाऊस होईल. पुढे ते असं म्हणतात की देशात सरासरी मान्सून हंगामात जो सरासरी पाऊस पडतो तो 868 मिलीमीटर इतका पडतो. आता 868 मिलीमीटर सरासरी पाऊस पडतो आणि या वर्षी स्कायमेटनं काय अंदाज वर्तवला की 2026 मध्ये 816 मिलीमीटर पाऊस पडेल. म्हणजेच काय, सरासरीच्या 52 मिलीमीटर पाऊस हा कमी पडणार आहे. सरासरी जो पाऊस पडतो त्याच्यापेक्षा फक्त 52 मिलीमीटर पाऊस कमी पडणार आहे. मग ही धोक्याची घंटा आहे का? याच्यामध्ये शेतकऱ्यांना घाबरून जायचं काही कारण आहे का? याच्यामध्ये देशातल्या नागरिकाला, देशाला घाबरून जायचं काही कारण आहे का? त्यानंतर पुढं मान्सून 96 ते 104% पाऊस सरासरी पडत असतो. मान्सून मध्ये जो मान्सून हंगाम असतो त्याच्यामध्ये 96 ते 104% पाऊस सरासरी पडत असतो. तो या वर्षी एल निनोचा प्रभाव असल्यामुळं 90 ते 95% पडणार आहे. म्हणजे सरासरीपेक्षा 5 ते 6% पाऊस हा कमी पडणार आहे. जून जुलै मध्ये हा दमदार पाऊस असणार आहे, कारण की जून जुलै मध्ये त्या ठिकाणी जे काय खरीपाचा हंगाम असतो किंवा आपले जे सुरुवात असते खरीपाची, त्यावेळेस एल निनो सक्रिय नसणार आहे. त्याच्यामुळे सरासरीच्या इतकाच पाऊस त्या ठिकाणी पडणार आहे. म्हणजे दमदार पाऊस होणार, चांगल्या पद्धतीचं पेरणी होणार, उगवण चांगली होणार आणि जुलैच्या एंडिंग पर्यंत आपली पिकं त्या ठिकाणी 1.5 फुटापर्यंत राहणार. आणि 1.5 फुटापर्यंत पीक गेल्यानंतर शेतकरी ते पीक मरू देणार नाही. आणि त्यानंतर जे 2 महिने जे आहेत, ऑगस्ट आणि सप्टेंबर, याच्यामध्ये एल निनो सक्रिय होऊ शकतोय त्याच्यामध्ये. आणि तो जर मोठ्या प्रमाणात सक्रिय झाला तर ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये पावसाचे खंड पडतील, काही ठिकाणी अतिवृष्टी सुद्धा जाणवू शकते. तर त्या ठिकाणी ती थोडी चिंतेची बाब आहे. परंतु त्याच्यावर अजून परिणाम करणारा घटक म्हणजे आयोडी आहे, इंडियन ओशन डायपोल आपण ज्याला म्हणतो, तो पॉझिटिव्ह आहे. आणि तो जर पॉझिटिव्ह राहिला तर एल निनोचा आपल्याला अनेक वर्ष फरक पडलेला नाहीये. त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी पॅनिक होण्याची गरज नाही, घाबरून जाण्याची गरज नाही. एल निनो सक्रिय असला तरी तो शेवटच्या 2 महिन्यामध्ये त्याचा प्रभाव दिसू शकतो आणि इंडियन ओशन डायपोल आपल्याला वाचवणार आहे. आणि त्याच्याही पुढे जाऊन ही जी स्कायमेट जी संस्था आहे ही प्रायव्हेट आहे. आता ही भारतीय हवामान खातं जे आहे, इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट आपण ज्याला म्हणतो IMD, या IMDचा हे यायचं आहे, अजून अंदाज यायचा आहे. IMDचा अंदाज आल्यानंतर आपण सगळं क्लिअर सांगू शकतो. स्कायमेटनं सांगितल्याप्रमाणे मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, पंजाब, हरियाणा या ठिकाणी 6% पावसाची तूट आहे ऑगस्ट सप्टेंबर मध्ये. परंतु जून जुलै मध्ये सरासरी पेक्षाही चांगला किंवा दमदार पाऊस असणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करण्याची गरज नाही आणि विनाकारण शेतकऱ्यांना घाबरून लोकांनी देऊ नये, पॅनिक व्हायची गरज नाही. धन्यवाद.